काहीच काही कमी पडत नाही. फक्त मराठ्यांनी एकजूट राहा, काय कमी पडत. आरक्षण तर आता मिळतच चाललंय. महात्माला वास यायला लागले. असा प्रॉब्लेम झाला ना, माझ्या टकुऱ्यातच ते टाकले. ते वाजेतच तिला टाकून ते टकुऱ्यात माझ्या, आणि ते केस जळाले वास शिकून मी बघतो इकडे तिकडे महेश जळाले. म्हटलं वास कुठून येतो बा नेमका. डोक्यात हात घातला की केस यायला लागले. त्याचं टक्कू लागला डांगावरून. मी म्हणत होता जरा पुढं घ्या रे, म्हणजे पोट्टे काय यायचं ऐकते नाही म्हणले. इथं म्हणलं इथं तत्कार घेऊन तर ती वरून जी चाली का रातकोट माझ्या टकोऱ्यात पडली, आणि ती वास मारायला लागले. ते बेकार वास यायला लागला. त्यामुळं बोलायलाच नाही तर आज नाही बोलणार होतो मी. ते वासाने सुचायलाच मला काही चांगले केस जाळलेले त्याने मग अण्णा खाऊ ना. मी माझ्या समाजाच्या लेकरा बाळासाठी कधी कमी पडणार नाहीये. समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी खूप लढणार. एकच मला शेवटी या पवित्र गडाच्या पायथ्याला एकच तुम्हाला विनंती आहे की फक्त तुम्ही एकजूट फुटू द्यायचे. बाकीच्या याच्यात मी कसलाच कमी पडत नाही. तुमचे लेकीबाळीचं कल्याण करायची जबाबदारी माझी. कसं होत नाही ना आरक्षण कसं मिळत नाही तुम्ही बघ. आता सध्या